तर मुलांना आता आपण पाहणार की जो आपला पाठ होता सजीवातील विविधता आणि वर्गीकरण, याच्या आपण अभ्यास व्यवस्थितरित्या केला आहे, स्पष्टीकरण देखील चित्राच्या माध्यमातून केलं आहे. परंतु या पाठाच्या संदर्भात असलेले जे प्रश्न आहेत मुलांनो, सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तर, ते प्रश्न कोणते आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. चला तर आपण प्रथम सुरुवात करणार आहोत सरावाच्या माध्यमातून. सरावाच्या माध्यमातून कोणते प्रश्न विचारले. जो आपला पहिला प्रश्न आहे, ज्या वनस्पतींना इतर वनस्पतीच्या अन्नासाठी उपयोग करावा लागतो त्यांना डॅश डॅश वनस्पती म्हणतात. की म्हणजे ज्या वनस्पती आहेत की त्यांना इतर गोष्टींचा आधार घ्यावा लागतो, मग त्या वनस्पतींना काय बोलणार. मग तुम्हाला दोन पर्याय आहेत, परपोषी आहेत का स्वयंपोषी आहेत. या दोनपैकी म्हणून आपलं काय योग्य उत्तर असणार आहे. बघा प्रश्न नीट बघा. ज्या वनस्पतींना इतर वनस्पतीचा उपयोग करावा लागतो म्हणजे इतरांची सहायता घ्यावी लागते. मग आपण शिकलो आहोत मुलांना, त्याच्या पाठामध्ये शिकलो आहोत परपोषी म्हणजे काय, स्वयंपोषी म्हणजे काय. परपोषी म्हणजे काय असतं की जे दुसऱ्यांच्यावर अवलंबून असतं किंवा दुसऱ्यांचा उपयोग करून घेतात. स्वयंपोषी म्हणजे स्वतःच्या अन्न जे स्वतः तयार करतात, हे देखील आपण शिकलोय. परंतु इथे आपला जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे की जे वनस्पती आहेत त्या काय इतर वनस्पतीचा उपयोग करतात, म्हणजेच ते काय आहेत, परपोषी आहेत. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर असणार आहे की ज्या वनस्पतींना इतर वनस्पतीचा अन्नासाठी उपयोग करावा लागतो त्यांना परपोषी वनस्पती असे बोलले जाते. आपला बघा दुसरा प्रश्न आहे, जमिनीतील पाण्याचे प्रमाण व पोषक तत्वाचे शोषण व वहन हे डॅश डॅश मुख्य कार्य आहेत. की जमिनीमधील पाण्याचे प्रमाण करणे म्हणजे तुम्हाला एक प्रकारे जे दोन ऑप्शन आहेत, खोडाचं आहे का मुळाचं आहे. हे जे कार्य दिलं आहे ते खोडाचं कार्य आहे का मुळाचं कार्य आहे. त्यांनी विचारलंय की जमिनीमध्ये पाण्याचे प्रमाण किती आपल्याला घेणं गरजेचं आहे, त्यातले जे पोषक तत्व आहे, जे शोषण आहे आणि वहन करणे, हे काम आपण मुलांना पाठामध्ये पाहिलं होतं की हे काम आहे मुळांचं काम आहे. हे देखील आपण पाहिलेलं होतं आणि म्हणून आपलं योग्य उत्तर हे असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, कांदा, गवत व या वनस्पतीची मुळे डॅश डॅश या प्रकारामध्ये मोडतात. कांदा, मुळे, गवत कोणत्या प्रकारामध्ये मोडतात. मग तुम्हाला दोन ऑप्शन दिले गेलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे एकपेशीय, दुसरा ऑप्शन आहे बहुपेशीय. मग एकपेशीय आहे का बहुपेशीय म्हणजे कांदा, गवत हे काय आहे, वनस्पतीची ही मुळे आहेत. आपण शिकलो होतो की जी मुळे आहेत ती कशी आहे, जी तंतुमय मुळे देखील आहेत. आपण ते पाहिलं होतं मुलांना की त्याचे देखील दोन प्रकार पडतात. मग एकपेशीय आहेत का बहुपेशीय आहेत. मग कांदा, गवताला कसा एकच कोंब आलेला असतो, त्याप्रमाणे म्हणून आपलं जे उत्तर आहे कांदा, गवत हे कोणत्या वनस्पती पडत होते, ते एकपेशीय. एकपेशीय आपण मुलांना शिकले आहोत की जे एकाच पेशीने जे अवयव बनले काय की एकाच पेशीपासून तयार झाले जे अवयव त्यांना एकपेशी बोलतात. आणि अनेक एकापेक्षा जास्त पेशीने जे अवयव तयार झाले त्यांना बहुपेशीय असे बोलले जातात. आपला पुढचा प्रश्न आहे, झुडूप प्रकारातील वनस्पतीच्या फांद्या डॅश डॅश असतात. जे झुडूप आहे, आपण बघा मुलांना वनस्पतीचं वर्गीकरण करत असताना आपण देखील त्याचा विविधरित्या अभ्यास केला होता की वृक्ष म्हणजे काय आहे, झुडूप म्हणजे काय आहे, रोपटे म्हणजे काय आहे, वेल म्हणजे काय आहे. तर या गोष्टीचा आपण व्यवस्थित अभ्यास केला होता. इथे तुम्हाला विचारले झुडूप प्रकारातील वनस्पतीच्या फांद्या डॅश डॅश असतात. म्हणजे झुडूप असतं ते काय असतं, लहान असतं, ते जमिनी लगत असतं. म्हणून मग काय मग तुम्हाला दोन पाहिजे, ते टणक असतात का लवचिक असतात. म्हणजे ते टणक म्हणजे एक प्रकारे ते म्हणजे आपण त्याला पटकन तोडायचा प्रयत्न केला तरी ते तोडू शकत नाही, त्याला टणक बोलतात. आणि लवचिक म्हणजे ते सहज बेंड होऊ शकतं, त्यामुळे त्याला आपण काय बोलणार, लवचिक बोलणार. म्हणून इथे प्रश्न आहे, झुडूप प्रकारातील वनस्पतीच्या फांद्या ह्या कशा असतात, ह्या लवचिक असतात, त्या सहज तुटणाऱ्या असतात. म्हणून आपल्याला योग्य उत्तर हे असणार आहे. आपला जो पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश वनस्पतींना मूळ, खोड, पाने असे अवयव असतातच असे नाही. की प्रत्येक वनस्पतीला काय असणार नाही, मूळ, खोड, पाने असे असणार नाही. मग हा जो प्रकार आहे तो कोणत्या गटामध्ये पडत आहे. तो बघा तुम्हाला दोन पर्याय, एक संयुक्त मध्ये का साधे मध्ये. आपण मुलांना शिकलो होतो की साधे पान आणि संयुक्त पान. ते देखील की साधे पान म्हणजे काय की जे एक पूर्ण अखंड जे पान असतं त्याला साधे पान म्हणणार. संयुक्त पान म्हणजे जे देठाला लावलेले जे छोटे छोटे जे पर्णी किंवा पाते निघतात त्याला संयुक्त पान बोलतात. हे देखील आपण पाठामध्ये पाहिलं होतं मुलांना. आणि म्हणून आपण साधे संयुक्तचा देखील फरक केला आहे. परंतु त्यांनी सांगितलं की डॅश डॅश वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतील. साधे पानांना मूळ, खोड आणि पाने हे असतातच, परंतु संयुक्त पाण्याला असतीलच असं नाही. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे की जे संयुक्त वनस्पतींना मूळ, खोड, पान असे अवयव असतातच असे नाही. एखाद्या वेळेस असेल की एखाद्या वेळेस नसेल, परंतु जे साधे पान आहे त्याला एक मूळ, खोड, पान हे असतंच असतं. आपला पुढचा प्रश्न आपण पाहूया मुलांना, प्राण्याच्या डॅश डॅश मुळे शरीर रचनेत फरक दिसतो. कोणत्या गोष्टीमुळे प्राण्याच्या रचनेमध्ये, शरीर रचनेमध्ये आपल्याला फरक दिसतो ते देखील आपण पाहणार आहोत. तुम्हाला दोन पर्याय आहेत. अन्नग्रहणाच्या पद्धती आपण बघितलं का इंद्रिय संस्था पाहिलं की कोणत्या गोष्टीमुळे प्राण्याच्या शरीरात फरक पडत आहे. तर आपण मुलांना पाठामध्ये पाहिलं होतं की प्राण्यांचं
कोणत्या शरीर रचनेमुळे फरक दिसतो की पाण्याच्या अन्नग्रहणाच्या पद्धतीमुळे काय दिसत आहे, फरक आपल्याला इथे दिसून येत आहे. आपण पाहिलं की कशा प्रकारे अन्न मिळवण्याच्या पद्धती, अन्न ग्रहण करण्याच्या पद्धती आहेत आणि त्याच्यामुळे शरीरावर काय होतं, त्याच्या शरीर रचनेमध्ये त्याप्रमाणे आपल्याला फरक हा जाणवत असतो. आपला जो पुढचा प्रश्न आहे, गाय वासराला जन्म देते म्हणून गाय डॅश डॅश या प्रकारात मोडते. आता बघा आपण आता आपण या पाठामध्ये शिकलो की जे प्राणी आहेत, जे पक्षी आहेत ते अंडे देतात, त्यांना आपण काय बोलतो, अंडज प्राणी असं बोलतात. परंतु जे प्राण्यांना जन्म देतात त्यांना आपण काय बोलणार, जरायुज म्हणून, की आपण या दोघातलाही फरक पाहिलेला होता. आणि म्हणून इथे जो प्रश्न आहे की गाय वासराला जन्म देते, म्हणजे गाय काय करते, वासराला जन्म देते, म्हणजे गाय पिल्लाला जन्म देते. याचा गाय पिल्लाला जन्म देते म्हणून त्याला आपण काय बोलणार, अंडज प्राणी आहे का जरायुज प्राणी, दोन पर्याय आहेत. यापैकी अंडज कुणाला बोलणार हेही मी तुम्हाला सांगितलं की जे प्राणी आहेत ते अंड्याच्या मार्फत पिल्लाला जन्म देतात ते अंडज प्राणी आहेत. आणि जे प्राणी आहेत ते वासराला जन्म देतात, म्हणजे जे एका पिल्लाला जन्म देतात त्याला आपण काय बोलणार, जरायुज प्राणी म्हणतात. म्हणून आपले योग्य उत्तर काय असणार आहे, यांनी पिल्लाला जन्म दिलाय म्हणून आपले योग्य उत्तर असणार आहे की गाय वासराला जन्म देते म्हणून गाय जरायुज प्राणी आहे, हे आपण इथे सांगू शकतो. कळते मुलांना? आपला पुढचा प्रश्न, पॅरोमेशियम हा डॅश डॅश प्राणी आहे. पॅरोमेशियम हा कोणता प्राणी आहे? पॅरोमेशियम म्हणजेच काय आहे की आपण पाहिलं होतं की आपण कशा प्रकारे पाहिलं की तो एकपेशीय प्राणी आहे का बहुपेशीय प्राणी आहे. तर बघा तेच पण पाहिलं की पॅरेशियम हा कोणता आहे, जसं अमिबा देखील आपण उदाहरण घेतलं होतं, तो एकपेशीय आहे, तो एका पेशीपासून बनलेला आहे. मग त्याच्यामध्ये अमिबा मोडतो, त्याच्यामध्ये पॅरेशियम देखील मोडले जाते. आणि म्हणून आपण आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की पॅरेशियम हा एकपेशीय प्राणी आहे, कारण त्याचं शरीर एका पेशीपासून बनलं गेलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, वेली प्रकारातील वनस्पतीची खोड डॅश डॅश असते. जी वेल असते, वेल कशी असते, हलकी असते. आपण मुलांना पाहिले ना वनस्पतीचे प्रकार, की ज्या वनस्पतीचे वर्गीकरणाचे प्रकार पाहिले की वृक्ष म्हटलं की ते उंच असतं, त्याचं खोड जाड असतं आणि ते खूप खोड उंचावर गेल्यानंतर काही अंतरावर नंतर त्याला पानं, फुलं, फळे, त्याच्या शाखा फुटतात, ते वृक्ष आहे. त्याच्यानंतर आपण पाहिले रोपटे पाहिले, त्याच्यानंतर झुडपे पाहिले आणि त्याच्यानंतर पाहिलं जे चौथं होतं ते वेली होतं. आणि म्हणून आपण मुलांना पाहिलं की वेली या प्रकारामध्ये वनस्पतीचे खोड हे कसे असते, वेली खूप नाजूक असते, वेली म्हणजे जी पानं हिरवीगार असतात आणि ती लवचिक पण असते. आणि म्हणून वेलीच्या प्रकारामध्ये ते काय आहे, आपल्याला दोन प्रश्न ऑप्शन दिले आहेत, टणक आहे का लवचिक आहे. तर साहजिकच ते नाजूक असल्यामुळे ते काय असणार आहे, लवचिक असणार आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत की वेली प्रकरणात वनस्पतीचे खोडे कसे असणार आहे, लवचिक असणार आहे. आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, गुलाब चिंच या वनस्पतीची पाने डॅश डॅश प्रकारची असतात. बघा इथे त्यांनी सांगितले गुलाब चिंच, दोन बघा इथे उदाहरण दिले, गुलाब आणि चिंच ही वनस्पती कोणत्या प्रकारात मोडतात असं त्यांनी विचारलं आहे. मग इथे तुम्हाला बघा ऑप्शन दिले आहेत, संयुक्त प्रकारात मोडतात का साधी प्रकारात मोडतात. तर मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे की गुलाब चिंच. मी तुम्हाला जसं सांगितलं साधी म्हणजे काय आणि संयुक्त म्हणजे काय. साधी म्हणजे एकाच पानं आहे, त्या एकाच पानाच्या जो मध्य भाग असतो त्याला म्हणणार साधी पानं. संयुक्त पानं म्हणजे एकाच पानाच्या देठाला जी छोटी छोटी पर्णं आलेली असतात, पाती आलेली असतात, त्यांना संयुक्त पाने असं बोलतात. आणि म्हणूनच गुलाब चिंच या वनस्पतीची पाने ही संयुक्त प्रकारामध्ये मोडतात, हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांनो आपण सरावाच्या माध्यमातून काही प्रश्नाची उत्तर घेतली, 10 प्रश्न आपण सोडवलेले आहे. मुलांना आता आपण खेळाच्या माध्यमातून काही प्रश्न घेणार आहोत. ते आपण प्रश्न बघणार की ते प्रश्न कोणते आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण मुलांना गाडीचा खेळ घेणार आहोत. पहिला आपला जो प्रश्न आहे, ज्या वनस्पती सूर्यप्रकाश स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय बोलतात, आपण पर्याय वाचून घेणार आहोत. स्वयंपोषी वनस्पती, कीटकभक्षी आहे, परभक्षी आहे का बुरशी आहे. तर यापैकी आपलं योग्य उत्तर काय असणार की ज्या स्वतःच्या अन्न स्वतः तयार करतात, जे दुसऱ्यावर अवलंबून नाही. मग आपण त्यात शिकलो होतो मुलांना पाठामध्ये, त्यांना आपण बोलले जाणार आहोत काय बोलणार, स्वयंपोषी बोलणार आहोत. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे स्वयंपोषी, याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला दुसरा प्रश्न आहे, वनस्पतीचा डॅश डॅश हा भाग पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन होय. वनस्पतीचा कोणता भाग हा पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. तर आपण पर्याय वाचूया, पान आहे, फळ आहे, फूल आहे आणि खोड आहे. यापैकी मुलांना आपलं योग्य पुनरुत्पादनाचं जे म्हणजे वाढण्याचं जे काम करत असतं की ज्याला आता प्रथम कळी येते आणि मग तयार निर्माण होतं, ते काय आहे, फूल आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार की वनस्पतीचा पुनरुत्पादनाचं महत्वाचं साधन काय आहे, फूल आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, भूछत्रे व अळंबी हे कोणत्या प्रकारची वनस्पती आहे. आपण पर्याय वाचून घेऊया.
रोपटे आहे, कीटकभक्षी आहे, अपुष्प आहे का सपुष्प आहे? यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे ते देखील तुम्हाला माहिती आहे की भूछत्र आणि अळंबी हे काय एक वनस्पती. या वनस्पतीची तुम्ही नावे कधी ऐकली नसेल, परंतु तुम्हाला आज तुम्हाला समजले की भूछत्र आणि अळंबी हे देखील काय वनस्पती आहे. जसं आपण साधारणपणे घरामध्ये आपण भाज्यांची नावं ऐकतो, पालेभाजी म्हणा, मेथी म्हणा, कोथिंबीर म्हणा, शेपू म्हणा, पालक म्हणा, या भाज्या तुम्हाला माहिती आहे. किंवा अजूनही इतर ज्या आपल्या भाज्या आहेत, टमाटर आहे, गाजर आहे, बटाटा आहे, त्या देखील तुम्हाला माहिती आहे. परंतु ह्या देखील काय आहे, हे देखील काय वनस्पती आहे. आणि म्हणून त्याचे जे काय सांगितले की ही कोणत्या प्रकारची वनस्पतीमध्ये मोडली जाते, तर आपलं योग्य उत्तर काय असणार आहे बघा, रोपटे, कीटकभक्षी, अपुष्प, सपुष्प. सपुष्प म्हणजे ज्यांना पुष्कळ फुलं येतात त्यांना काय बोलणार सपुष्प. अपुष्प म्हणजे ज्यांना कधीच, ज्या झाडांना कधीच फुलं येत नाहीत त्याला अपुष्प बोलतात. म्हणून भूछत्र आणि अळंबी याला कधीच काय येत नाही, फुलं येत नाहीत, म्हणून ते काय आहे अपुष्प हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपलं चौथं आहे अमरवेल ही वनस्पती कुठे आढळते. आता अमरवेल ही वनस्पती बघा कुठे आढळते आपण पाहणार आहोत. आपलं पर्याय आहेत, पाण्यामध्ये आढळते, आंब्याच्या वृक्षावर आढळते, दलदलीच्या भागात आढळते का वाळवंटाच्या भागात आढळते. की आपण मुलांना बघा पाठ वाचताना पाहिलं की अमरवेल ही म्हणजे एक प्रकारे वेलीचाच हा प्रकार आहे, त्याला अमरवेल नाव दिलं गेलं आहे. ही वनस्पती सहसा कुठे वाटते, जे आंब्याचे जे वृक्ष आहेत त्याच्यावर वाढते. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार आहोत की अमरवेल वनस्पती आंब्याचे जे झाड आहे त्याच्यावर वाढत असते. बघा आता इथे काय दिले, पुढचा प्रश्न, गाजर, बीट यासारख्या वनस्पतीचा जीवनकाल पूर्ण होण्यासाठी डॅश डॅश वर्ष लागतात. किती वर्ष लागतात गाजर आणि बीट तयार करण्यासाठी? पर्याय वाचू, 2, 1, 3 का अनेक. तर यापैकी आपल्या मुलांना जे योग्य उत्तर असणार आहे की गाजर बीट यासारखी वनस्पती वाढताना आपल्याला 2 वर्षाचा काय लागतो, कालावधी लागत असतो. हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, घोडा, अस्वल, कासव. कासव हे डॅश डॅश प्राणी आहेत. जे घोडा आहे, अस्वल आहे, आपण शिकलोय मुलांना एकपेशीय प्राणी म्हणजे काय, बहुपेशीय प्राणी. तुम्हाला पर्याय आहेत, एकपेशीय आहे, जलचर आहे, बहुपेशीय का खेचर आहे. मग खेचर म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे की जे हवेमध्ये आकाशामध्ये उडतात ते खेचर प्राणी. बहुपेशीय म्हणजे जे एका पेशीपासून नाही तर अनेक पेशीपासून त्याचं शरीर तयार झाले त्यांना बहुपेशीय बोलणार. जलचर जे म्हणजे पाण्यामध्ये राहतात सर्व प्राणी त्यांना जलचर बोलतात. एकपेशीय म्हणजे एका पेशीपासून तयार झालेले जे पेशी आहेत त्यांना एकपेशीय बोलतात. मग घोडा, अस्वल, कासव हे कसे आहेत मुलांना, हे बहुपेशीय प्रकारामध्ये मोडले जातात. आणि म्हणून आपण मुलांना त्याच्यावर उत्तर करणार की घोडा, अस्वल, कासव हे कसे आहेत, बहुपेशीय आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, अन्न निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका डॅश डॅश याची आहे. कुणाची महत्वाची भूमिका आहे की बघा आपलं पर्याय वाचू घ्या, फुलाची आहे, पानाची आहे, फळाची आहे का खोडाची आहे. या 4 पैकी आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांनो, की अन्न निर्मिती म्हणजे अन्न निर्माण करण्याची जी जबाबदारी ती कुणावर आहे. मग ती बघा इथे काय दिलंय की पान, फूल आहे का पान आहे, फळ का खोड. तर यापैकी बोलानो की पानांमध्ये काय असतं, हरितद्रव्य असतं. तर हरितद्रव्याच्या सहाय्याने पानं काय करतात, अन्न निर्माण करतात. त्याचप्रमाणे हवेतील कार्बन डायऑक्साईडचा वापर करतात. आणि जो सूर्यप्रकाशातला जो सूर्यप्रकाश आहे त्या देखील घेऊन अन्न निर्माण करण्याचं काम करतात. म्हणजे अन्न निर्माण करण्याचं महत्त्वाची भूमिका आहे पानामध्ये आहे. आणि म्हणून आपण योग्य उत्तरावर काय करणार आहोत, क्लिक करणार की अन्न निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका पान हे करत असते. आपला पुढचा प्रश्न आहे, वृक्ष हे उंच आकाराने मोठे व डॅश डॅश असतात. बघा आता इथे प्रश्न दिला आहे की वृक्ष काय उंच आकाराने मोठे असतात, मग ते कशा प्रकारामध्ये मोडले जातात. मग ते वार्षिक प्रकारात मोडतात, सामायिक प्रकारात मोडतात, द्विवार्षिक मोडतात का बहुवार्षिक मोडतात. आपलं उत्तर समजून घेण्याच्या आधी मुलांना आपण पाहूया की बहुवार्षिक म्हणजे काय, जे फळ आपल्याला वारंवार ज्या गोष्टी आपल्याला उपज मिळते की ज्या गोष्टी आपण वारंवार त्याचा वापर करतो त्याला बहुवार्षिक बोलतात. की जे वारंवार ज्या वनस्पती आपल्याला देत राहतात, झाडं, फळं, फुलं, पानं ते देत राहतात त्यांना बहुवार्षिक बोलतात. म्हणजे वर्षातून कितीतरी वेळा ते देतात, 5-6 वेळा, 8-10 वेळा ते देतात त्याला बहुवार्षिक बोलतात. जे 2दा देतात त्याला द्विवार्षिक बोलतात. जे 6-6 महिन्यांनी देतात त्यांना 6 महिने बोलतात, म्हणजे वर्षातून 2दा देतात. आणि जे वार्षिक आहे ते वर्षातून 1दा देतात, म्हणजे जसं गहू आहे, ज्वारी आहे ते वर्षात. तर अशा प्रकारे मुलांना आपण हे समजून घेतलेलं आहे. वृक्ष हे आकाराने उंच मोठे आहे. म्हणजे वृक्ष काय देतात, वृक्ष आपल्याला पानं, फळं, फुलं सर्व प्रकारच्या गोष्टी देत असतात. आणि म्हणून ते कसं आहे बहुवार्षिक आहे आणि ते वारंवार दिसतं. आपण कधी बोलतो का या झाडाला पानं नाहीये, फुलं नाहीये, म्हणजे ते तो भाग वेगळा, सपुष्प आणि अपुष्प तो भाग वेगळा. परंतु ज्या झाडाला फुलं येतात मग ते आपल्याला वारंवार ते देण्याचं काम करतात. म्हणून जे आपलं उत्तर आहे वृक्ष उंच आकाराने मोठे व बहुवार्षिक आहे, हे आपलं योग्य उत्तर याच्यामध्ये असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांना डॅश डॅश असे म्हणतात. जे हवेमध्ये संचार करतात म्हणजे मुक्तपणे आकाशामध्ये उडतात त्यांना काय बोलणार, संचार करणार बोलणार. आपण पर्याय वाचून घेऊया,
त्याला खेचर बोलणार, त्याला जलचर बोलणार, त्याला भूचर बोलणार का त्याला उभयचर बोलणार? आता बघा आपल्या जो प्रश्नाचं उत्तर नीट समजून घेऊया. उभयचर म्हणजे काय? जे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी राहू शकतात त्यांना उभयचर बोलणार. भूचर म्हणजे जे फक्त जमिनीवर राहू शकतात. भूचा अर्थच काय आहे? जमीन. म्हणजे फक्त प्राणी जमिनीवर राहू शकतात. मग ते आपण आहोत. आपण पाण्यात राहू शकतो का? नाही. बरोबर. आपण उभयचरामध्ये कोण आहे? जे पाण्यात आणि जमिनीमध्ये राहणारा जो बेडूक आहे, साप आहे, त्याचे उदाहरण आहे. जलचर, जलचर म्हणजे जे फक्त पाण्यामध्ये राहतात. उदाहरणार्थ काय आहे? काय आहे? मासे आहेत. मग ते फक्त प्राण्यामध्ये. मग माशातले हर एक प्रकारचे मासे हे पाण्यात राहतात. त्याचप्रमाणे मुलांनो खेचर. मग आता खेचर म्हणजे काय? की जे हवेमध्ये संचार करणारे प्राण्यांना मग आपण काय बोललं जातो? खेचर बोलले जातं. आणि म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे, हवेत संचार करणाऱ्या प्राण्यांना खेचर असे बोलले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अपृष्ठवंशीय नाहीये? बघा इथे सांगितलं नाही की अपृष्ठवंशीय कोणता आहे. अपृष्ठवंशीय नाही याचा अर्थ काय आहे? कोणता प्राणी पृष्ठवंशीय असू शकतो याच्यातला, असं इथं त्यांना विचारायचं आहे. परत एकदा प्रश्न वाचूया. खालीलपैकी कोणता प्राणी अपृष्ठवंशीय नाही आहे? आपण पर्याय वाचूया. झुरळ आहे, गोगलगाय आहे, गांडूळ आहे, साप आहे. या 4 पैकी मुलांना आपलं योग्य उत्तर काय असणार आहे? की हा बघा ह्या खालीलपैकी कोणता आणि अपृष्ठवंशीय. पृष्ठवंशीय म्हणजे काय? म्हणून आपण पाहिलं की ज्यांना पाठीचा कणा आहे तो काय आहे? पृष्ठवंशी. आणि अपृष्ठवंशी पाठीचा कणा नाही. तर या 4 पैकी मुलांना कोणाचा पाठीचा कणा नाहीये, अपृष्ठवंशी नाही विचारलं म्हणजे तो पृष्ठवंशी आहे. तर त्याबद्दल आपल्याला विचारलं गेलेलं आहे. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर काय असणार आहे मुलांना? साप हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे मुलांना 10चे 10 आपण प्रश्न उत्तर घेतलेली आहेत. आपलं आता आपण परीक्षेच्या माध्यमातून प्रश्नाची उत्तरं घेण्याचा प्रयत्न करूया की परीक्षेच्या माध्यमातून कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले ते देखील आपण पाहणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, भूछत्र अळंबी ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे? मग तुम्हाला 4 पर्याय दिले. आपण पर्याय वाचूया. रोपटे आहे, अपुष्प आहे, कीटकभक्षी आहे का सपुष्प आहे? तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे ते देखील तुम्हाला माहित आहे की भूछत्र आणि अळंबी हे काय की त्याला कधीच फुलं येते, की ज्या झाडांना कधी फुलं येत नाही ते कशी आहे? अपुष्प आहे. ज्या झाडांना फुलं येतात ती सपुष्प आहे. पण ती कीटकभक्षी नाही, ते रोपटे नाही, ते काय आहे मुलांनो? ती वनस्पती आहे. मग आपण जे योग्य उत्तर असणार आहे की भूछत्र अळंबी हे काय आहे? अपुष्प आहे. आपला दुसरा प्रश्न आहे, वनस्पतीचा डायजेस्ट हा भाग पुनरुत्पादनाचे महत्वाचे साधन आहे. आपण पर्याय वाचून घेऊया. पान, फूल, फळ आणि खोड आहे. तर याच्या पानं, फूल, फळ आणि खोड यापैकी वनस्पतीचा डायटा हा पुनरुत्पादन. इथे लक्ष द्या, इथे काय लिहिलं ते महत्वाचं आहे. इथे अन्न निर्मितीसाठी विचारलं गेलेलं नाही आहे. म्हणून आपलं जे योग्य उत्तर असणार आहे की जे फूल आहे ते काय करतं? ते वाढण्याचं काम करत आहे. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करत आहे. आपला तिसरा प्रश्न आहे, अन्न निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका डायजेस्ट याची आहे. आता इथे विचारले अन्न निर्मितीसाठी मग वनस्पतीचा कोणता भाग महत्वाचा आहे? आपण पर्याय वाचून घेऊया. फूल आहे, फळ आहे, पान आहे का खोड आहे? यापैकी आपल्याला आपलं जे योग्य उत्तर काय आहे मुलांनो? की अन्न निर्मितीमध्ये पान हे महत्वाची भूमिका करत असतं. कारण ज्याच्यामुळे त्या पानांमध्ये हरितद्रव्य असतात आणि त्याच्यामुळे ती महत्वाची भूमिका करण्याचं काम करते. आपला पुढचा प्रश्न आहे, हवेमध्ये संचार करणाऱ्या प्राण्यांना डायजेस्ट असे म्हणतात. हवेमध्ये संचार करणारे कोणते प्राणी आहेत? मग त्यांना तो कोणत्या प्रकारात मोडतो? तो जलचर, भूचर, उभयचर किंवा जलचर, भूचर, उभयचर का खेचर? तर या 4 पैकी आपलं जे योग्य उत्तर असणार आहे ते आपल्याला माहिती आहे की जे हवेमध्ये संचार करतात त्यांना आपण काय बोललं जातं? भूचर बोलतात. म्हणजे त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे प्राणी सर्व प्रकारचे पक्षी हे आलेले असतात. आपला पुढचा प्रश्न आहे, अमरवली वनस्पती कुठे आढळते किंवा कुठे वाढत असते? आपल्याला प्रश्न बघा, त्याचा पर्याय आहे, पाण्यात वाढलेली दिसते का? दलदलीच्या भागात दिसते का? आंब्याच्या वृक्षावर दिसते का? वाळवंटामध्ये दिसते का? अमरवेल ही सहसा मुलांना आपल्याला आंब्याच्या वृक्षावर आपल्याला आढळत असते. आणि म्हणून आपण जे योग्य तर ती दलदलीच्या भागातही नसते, पाण्यातही नसते, वाळवंटाचा प्रश्नच येत नाही कारण वाळवंटामध्ये पाण्याचं प्रमाणच नाही. आणि म्हणून आपलं योग्य उत्तर आंब्याच्या वृक्षावर. म्हणून आपण योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, ज्या वनस्पती सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना काय बोलले जातं? मग स्वयंपोषी बोलले जातं, परपोषी बोलले जातं, कीटकभक्षी बोलले जातं का बुरशी बोलले जातं? तर आपण हे मुलांना शिकलो आहोत की ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण काय बोललं जातं? स्वयंपोषी बोलले जातं. आणि म्हणून जे आपलं योग्य उत्तर आहे त्याच्यावर आपण क्लिक करणार आहोत. आपला पुढचा प्रश्न आहे, गाजर, बीट यासारख्या वनस्पतीचा जीवनकाल पूर्ण होण्यास डायजेस्ट वर्ष लागतात. किती वर्ष लागतात? 2, 3, 1 का अनेकदा? की हे गाजर बीट हे किती वर्षापर्यंत वाढतं? तर आपलं यापैकी मुलांनो जे योग्य उत्तर असणार आहे की गाजर बीट हे आपल्याला 2 वर्ष कालावधी लागत असतो. आपला पुढचा प्रश्न,
वृक्ष हे उंच आकाराने मोठे व डायडाच असतात. मग वृक्ष हे कोणत्या प्रकारामध्ये मोडतात? देण्याच्या बाबतीत, की जेव्हा तिची लागवड होते आणि जेव्हा ते देण्याचा जो समय येतो तो कोणत्या प्रकारामध्ये मोडला जातो? वार्षिकमध्ये मोडला जातो, द्विवार्षिकमध्ये मोडला जातो, सहामाहीमध्ये मोडला जातो का बहुवार्षिकमध्ये मोडला जातो? तर यापैकी मुलांना आपलं जे योग्य उत्तर आहे ते देखील आपण पाहणार आहोत, की जो वृक्ष आहे तो कशामध्ये मोडला जातो? बहुवार्षिकमध्ये मोडला जातो. कारण तो वारंवार आपल्याला काय देत जातो? पानं, फळं, फुले देत राहतो आणि तो नेहमी देण्याचं काम करतो. तो असं नाही करत की या वर्षी दिलं पुढच्या वर्षी नाही दिला, असं होत नाही. काही जे असं ते 6 वर्षातून 2दा पिकं घेतली जातात. मग त्याचा देखील मुलांना आपण अभ्यास केला होता की काही खरीप पिकं आहेत, काही रब्बी पिके आहेत. ते देखील आपण बघितलं की खरीप पिकामध्ये हंगामध्ये कोणती फळे घेतात, रब्बीमध्ये कोणती घेतात, मध्ये पावसाच्या याच्यावर घेणारी पिकं आहेत जी, आणि थंडीमध्ये घेणारी जी पिकं आहेत. अशा प्रकारे त्याचा देखील आपण अभ्यास पर्यावरण भाग 1 5वीच्या भागामध्ये केलेला होता. हे आपण योग्य उत्तरावर क्लिक केलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, घोडा, अस्वल, कासव हे डॅश डॅश प्राणी आहेत. घोडा, अस्वल आणि कासव हे कोणत्या प्रकारामध्ये मोडले जातात? एकपेशीय, बहुपेशीय, जलचर का खेचर? आता बघा, जलचर असू शकतात का, ते पाण्यात राहणार आहेत का नाही? खेचर म्हणजे हवेमध्ये उडतात का नाही? म्हणजे एक पेशी म्हणजे एका पेशीपासून बनलेत का नाही? तर मग काय आपलं उत्तर असणार? ते बहुपेशी आहे. मग घोडा, अस्वल, कासव हे कसे आहे? अनेक पेशीपासून त्याचं शरीर बनले गेले म्हणून त्याला बोलणार बहुपेशीय. घोडा, अस्वल, कासव हे बहुपेशीय प्राणी आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता प्राणी अपृष्ठवंशीय नाही असं सांगितले त्यांनी. आपले 4 पर्याय आहेत, झुरळ, गांडूळ, गोगलगाय आणि साप. बघा, झुरळ काय आहे? तो म्हणजे तो काय आहे त्याला, त्याच्यामध्ये तो अपृष्ठवंशीय आहे, म्हणजे त्याच्यामध्ये पाठीचा काना नाही. गांडूळ देखील हा बेंड होऊ शकतो. गोगलगाय देखील ती कशी आहे? गोल फिरेल, तिला देखील हे अड्डी नाहीये. मग राहिला जो साप आहे बघा, सापाचं देखील काय असेल किंवा कात निघते, म्हणून हा काय आहे? अपृष्ठवंशीय प्राणी नाही. म्हणून आपण हे योग्य उत्तरावर क्लिक करणार आहोत. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव खेळ परीक्षाच्या माध्यमातून प्रश्न उत्तरे घेतले आहेत. आता आपला जो पुढचा प्रश्न आहे, प्रश्न उत्तरे, याच्या माध्यमातून जे काही लघुत्तरी प्रश्न आहेत, काही दीर्घोत्तरी प्रश्न आहेत, ती प्रश्न कोणते आहेत त्याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. पहिला प्रश्न पाहणार आहोत मुलांना. आपला पहिला प्रश्न आहे, वनस्पतीचे अवयव कोणते आहेत? वनस्पतीचे अवयव तुम्हाला माहिती आहे, मूळ, खोड, पान, फळं, फुलं हे सर्व वनस्पतीचे अवयव आहेत. म्हणून आपण बघा पाहणार आहोत, मूळ, खोड, पान, फूल हे काय आहेत? वनस्पतीचे प्रमुख अवयव आहेत. हे देखील हा आपला साधा आणि कॉमन प्रश्न आहे आणि प्रत्येक मुलाला हा येणारा प्रश्न आहे की वनस्पतीला कोणते कोणते अवयव असतात. जेव्हा एखादा आपण रोपटं करतो तेव्हा त्याला मूळ असतं, खोड असतं, पान असतं, फूल असतं. हे देखील आपण पाहिलेले. मुळांची कार्य कोणती आहे? जी मुळं आपल्या जमिनीमध्ये जी रोवली जातात घट्ट, मग ती मातीला घट्ट धरून असतात, चिकटून असतात. मग मूळ काय करत असतात? मुळामध्ये जे पाणी टाकलं जाते, पाण्यातले जे पोषक तत्व आहे आणि ते वहनाचं काम करतं, अन्ननिर्मितीचं देखील काम करतं, ते अधिवासाचं देखील काम करतं. म्हणून अशा प्रकारे बघा जे काय दिले, वनस्पतीला आधार देणे, की जी वनस्पती आहे तिला काय देतं? आधार द्यायचं काम करतं. जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषक, म्हणजे जमिनीमध्ये असलेलं पाणी देण्याचं काम, आणि पाणी दिल्यावर त्याच्या जमिनीतील असलेले जे पोषक तत्व आहे, जमिनीमध्ये काय आहे? जमिनीमध्ये पोटॅशियम आहे, मॅग्नेशियम आहे, अशा प्रकारे जे झिंक आहे, आयोडीन आहे, जे ही पोषक तत्व हे काय करतं? जमिनीतून तो घेत राहतो आणि तो मुळाच्या द्वारे ते खोडात जातं आणि खोडातून मग ते सर्व शाखांना ते पुरवलं जातं. ते त्याला बोलणार पोषक तत्वाचे शोषण. व वहन करणे, ते घेतात आणि त्याचं वहनाचं मुळाद्वारे ते खोडाला काय केलं जातं? वहन केलं जातं. अन्नाचा साठा देखील तिथे केला जातो आणि म्हणून ही त्याची सर्वात महत्त्वाची कार्य आहे. की मुळाचे कार्य कोणते आहे? पुन्हा एकदा वाचून घेऊया. वनस्पतीला आधार देणे, जी वनस्पती आपण लावलेली आहे, जी तयार आहे, तिला काय करत आहे? आधार देण्याचं काम करत आहे. सगळ्यात पहिला आधार देण्याचं काम आहे. दुसरं आहे जमिनीतील पाण्याचे व पोषक तत्वाचे शोषण करून घेणे. जे जमिनीमध्ये असलेले पोषक तत्व आहेत, जसं सांगितलं की झिंक आहे, आयोडीन आहे, सोडियम, ते काय करत? घेण्याचे काम करते आणि ते वहनाचं काम करते. जे मुळा रवलेलं आहे, ते खोड आहे, त्या मुळाच्या मार्फत खोडाला ते काय केलं जातं? वहन केलं जातं, म्हणजे एक प्रकारे देण्याचं काम केलं जातं. ही मुख्य कार्य. शिवाय अन्न साठा करणं, की अन्नाचा साठा देखील हा मुळांमध्ये केला जातो. आणि अशा प्रकारे हे मुळांचे कार्य आपण मुलांनी इथे समजून घेतलेले आहेत. आपला पुढचा प्रश्न आहे, खोडाचे कार्य सांगा. खोडाचे पण कार्य तेच आहे मुलांना. बघा, खोड हे अन्न निर्मिती करण्यासाठी आहे, अन्न वहन करण्यासाठी आहे. अन्न निर्माण कसं करायचं आहे? ते वहन म्हणजे घेऊन जाण्याचं कसं करायचं आहे? त्यासाठी अन्नासाठी व अन्न वहन आणि अन्नासाठी. बघा,
अन्न निर्मिती करायची आहे, अन्न वहन करायचं आहे, अन्नासाठी खोडाचा फार वापर होतो. व वनस्पतीतील पुनरुत्पादनाचे कार्य की वनस्पतीमध्ये अजून कशा प्रकारचे पुनरुत्पादन होऊ शकतं हे खोडाच्या कार्यामार्फत होतं. खोडाकडूनच काय केलं जातं, अन्नाचं वहन केलं जातं. सर्वात प्रथम मूळ आहे, मुळापासून ते खोडापर्यंत केलं जातं. मग खोडा काय करत आहे, अन्न निर्माण करायचं काम करत आहे. त्याचप्रमाणे मुळे देखील हे अन्न निर्माण करत आहे. अन्न वहनाचं काम आहे, मुळे देखील अन्न वहन करत आहे. जसं सांगितलं अन्न साठा व काही वनस्पतीचे पुनरुत्पादन देखील कशा प्रकारे करतात हे महत्त्वाचं काम आहे. आपला पुढचा प्रश्न, सजीवांच्या वर्गीकरणाची आवश्यकता का आहे? का आवश्यकता आहे की जे सर्व सजीव आहेत, म्हणजे सर्व पाळीव प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, मग त्यांचं जे वर्गीकरण करणं काय आहे, का करायचं जातं की ते अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला सोपं जावं, की ते आपल्याला त्याचा अभ्यास सोपा पडावा, म्हणून आपल्याला त्यांचं वर्गीकरण करायचं. आपण पुन्हा एकदा संक्षिप्त समजून घेऊया की आपल्या स्वभावातली असंख्य सजीव आढळतात. असतात की नाही की आपण जेव्हा समोर बघतो तेव्हा आपल्याला असंख्य सजीव प्राणी आढळतात. पशु आहे, पक्षी आहे, प्राणी आहे, मग काही पाळीव प्राणी आहेत, काही आपण हिंस्त्र प्राणी आहेत. ते सर्व प्रकारचे जे असंख्य जीव त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो मुलांना, की जे असंख्य पाळीव प्राणी आहेत. मग काय आहे त्याच्यामध्ये, पाळीव प्राणी आहे आणि हिंस्त्र प्राणी आहे. मग त्यांच्यातील विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी, की त्यांच्यामधल्यातली जी विविधता आहे त्यांचा मग अभ्यास सोयीचे होण्यासाठी त्याची रचना व अवयव यातील साम्य भेदानुसार वर्गीकरण करता आलं पाहिजे. की त्यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे ना, मग त्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला त्याचं वर्गीकरण करणं गरजेचं आहे, आपल्याला क्लासिफिकेशन करणं गरजेचं आहे. मग त्याची रचना कशी आहे, त्याचा अवयव कसा आहे, आणि त्यांची खाण्याच्या पद्धती, अन्न वहन करण्याची अन्नाची पद्धती कशी आहे, अन्न वहन करण्याची कशी पद्धती आहे, या सर्वांचा अभ्यास केल्यानुसार, त्याचप्रमाणे त्यांच्यातील साम्य काय आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये सारखेपणा काय आहे, त्याच्यातील भेदानुसार, म्हणजे त्यांचा की भेद कोणता आहे, त्याच्यामधील विषमता कोणती आहे, याचं वर्गीकरण हे केलं जातं. आणि म्हणूनच सजीवांच्या वर्गीकरणासाठी काय सांगितलंय, विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होते. कशासाठी, की आपल्या सभोवती जे सर्व सजीव प्राणी आहेत त्यांच्यातील विविधतेचा अभ्यास करणे सोयीचे होण्यासाठी, की जे सर्व प्राणी आहेत त्या प्रत्येक प्राण्याची जी काही शरीर रचना आहे, जे पेशीमय रचना आहे, जे अवयव आहेत, त्यांचा अभ्यास आपल्याला सोपा करण्यासाठी आणि त्याच्यावर आपल्याला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळण्यासाठी हा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय कोणी केले? म्हणजे इथे त्यांना प्रश्न असा विचारले की सर्वप्रथम वनस्पतीचे शास्त्रीय करण्याचं जे काम आहे ते कोणी हाती घेतले, की कोणता शास्त्रज्ञ आहे असं त्यांनी ते विचारलं आहे. तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे मुलांना कॅरोलस लिनियस. काय नाव आहे, कॅरोलस लिनियस. हा या शास्त्रज्ञाने प्रथम वनस्पतीचे काय केलेलं आहे, शास्त्रीय वर्गीकरण केले आहे. म्हणजे काय केलं आहे, सायंटिफिक तरी क्लासिफिकेशन केलं आहे, की जे हर एक प्राणी आहेत, वनस्पती आणि प्राणी आहेत त्यांचं वर्गीकरण करण्याचं जे काम आहे ते सर्वात प्रथम जो शास्त्रज्ञ आहे कॅरोलस लिनियस या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, वेलीची काही प्रमुख वैशिष्ट्ये सांगा. की वेल ही कशी असते. आपण मुलांना पाहिलं की जे तुम्ही जेव्हा बघता वेलीकडे, की जेव्हा एखाद्या डोरला म्हणा किंवा एखाद्या खिडकीला म्हणा ती वेल लावलेली असते, मग ती वेल कशी असते, एका धाग्याला ती काय केलेली असते, एखाद्या रशीच्या साहाय्याने, धागाच्या साहाय्याने ती बरोबर वाढत गेलेली असते. वेल कशी असते, ती नाजूक असते, वेल ही हिरवीदार असते आणि ती कशी असते, लवचिक असते. हे देखील आपण पाहिलेलं आहे. बघा, वेलीचे खोड अतिशय लवचिक असते, जसं मी आत्ताच सांगितलं. बघा इथे काय सांगितले, वेलीचे खोड हे कसे आहे, अतिशय लवचिक आहे, ते मऊ आहे व हिरवेगार असते. मी आता सांगितलं की वेलीचं कसं आहे की ती लवचिक आहे, मऊ आहे आणि हिरवे आहे आणि त्याच्यामध्ये हरितद्रव्य पानांमध्ये असल्यामुळे ती कशी दिसते, आपल्याला हिरवी दिसते. वेली आधाराच्या साहाय्याने असते. जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की वेलीला जर वाढायचं असेल तर तिला कोणत्या तरी आधाराची गरज आहे, व ती रशीच्या मार्फत किंवा दोऱ्याच्या साहाय्याने किंवा जर आपण तिला आधार जरी नाही दिला तर वेली काय करू शकते, ती जमिनीवर देखील पसरायचं काम करू शकते जर तिला आधार नाही मिळाला तर. आणि म्हणून वेल आधाराच्या साहाय्याने ती झपाट्याने वाढायचं काम करते, काही जमिनीवर पसरतात. मी आता सांगितलं की ते कधीतरी जर आपण त्यांना आधार नाही दिला तर ते जमिनीवर देखील वाढायला प्रयत्न करतात, व काहींना तणाव असतं आणि अशा प्रकारे की ते वाढण्यास काही अडथळा देखील त्यांना येत असतो. तर अशा प्रकारे वेलीची जी प्रमुख वैशिष्ट्ये आहे, वेल लवचीकदार आहे, वेल मऊ आहे, त्याचप्रमाणे कशी आहे, ती हिरवीगार आहे. वेली काय करते, आधाराचं काम करत असते. आधाराच्या सहाय्याने ती जर आधार तिला दिला तर ती झपाट्याने तिची वाढ होण्यास सुरुवात होत असते. प्राण्यांचे वर्गीकरण कोणत्या निकषावर केले जाते, जे प्राणी आहेत मग ते प्राणी कोणते आहेत, मग त्याचं निकष कशा प्रकारे केले जातात ते देखील आपण पाहणार आहोत. की प्राण्यांचे वर्गीकरण हे पेशी रचनेनुसार, त्याच्यामध्ये पेशी रचनेनुसार म्हणजे काय मुलांनो, त्या एकपेशी आहेत का बहुपेशी आहेत ते पाहिलं जातं. म्हणजे आपण काय पाहतो, प्राण्यांचे वर्गीकरण पाहतो. प्राण्यांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जाते,
प्राण्यांच्या पेशी रचनेनुसार म्हणजे ते एकपेशी आहेत का बहुपेशी आहेत, पाठीच्या कण्यानुसार म्हणजे ते पृष्ठवंशीय प्राणी आहेत का अपृष्ठवंशीय प्राणी आहेत, पुनरुत्पादन पद्धती म्हणजे पानामार्फत, फुलामार्फत, फळावर कशा प्रकारे पुनरुत्पादन होतात त्याच्या पद्धती, म्हणजे उदाहरणार्थ जसं आपण काही प्राणी आहेत ते अंडे देतात, मग अंड्यामार्फत जे प्राणी निर्माण होतात त्यांना अंडच बोललं जातं, आणि जे प्राणी स्वतःसारखं जीव निर्माण करतात, जे प्राण्यांना जन्म देतात त्यांना आपण काय बोलतो, जलयुज्य प्राणी असे बोलले जाते. मग आदिवासानुसार केले जाते. अजून आदिवासानुसार म्हणजे की ज्या ठिकाणी ते जन्माला आले त्याच्यानुसार देखील त्याचं काय केलं जातं, वर्गीकरण केलं जातं, हे देखील आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे पुढचा आपला प्रश्न आहे, आपल्या पाठीच्या मध्यावर जी हाडाची माळ जाते तिला काय बोलतात, आपल्या पाठीवर जी हाडाची माळ जाते तिला आपण बोलणार पाठीचा कणा असे बोलले जाते. पाठीच्या मध्यभागी असणारी हाडाची जी माळ म्हणजे तिला काय बोलणार, पाठीचा कणा हे आपण बोलले जाणार. आपल्याला माहिती आहे, आपण चित्राच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या समजून घेतलं होतं की जे आपल्या पाठीमध्ये जे हाडं असतात त्या हाडीची जी पूर्ण प्रकारची एक माळ एक सारखी आपल्याला जसं आपण गळ्यामध्ये जशी माळ घालतो तशी आपल्या पाठीच्या कणाला देखील एक माळ असते आणि तिला आपण बोलणार पाठीचा कणा असे बोलले जाते. आपला पुढचा प्रश्न आहे, वनस्पतीचे विविध आदिवास कोणते आहेत, जे वनस्पती कोणकोणत्या ठिकाणी ती आदिवास करते की ती कोणकोणत्या ठिकाणी ती राहते. आपलं तिचं आपण पाहिलं होतं मुलांना की ती कशा प्रकारे तिथे राहते, ती जमीन आहे ती म्हणजे कोणकोणत्या ठिकाणी ती येते, वनस्पतीचं जे आदिवास आहे म्हणजे कोणत्या ठिकाणी ती राहते. मग ते आपण जमिनीवर पाहिलं की वनस्पती ही जमिनीवर असते, वनस्पती पाण्यावर असते, ही दलदलीच्या ठिकाणी देखील असते, वाळवंटाच्या ठिकाणी देखील असते. एखादा मोठा वृक्ष असेल म्हणजे आपण पाहिलं की अमरवेल आहे, एखादा मोठा वृक्ष, मग आंब्याचा जो मोठा वृक्ष आहे मग अमरवेली कुठे येते, वेली येते की तिथे आंब्याच्या वृक्षावर येते. तर अशा प्रकारे जो वनस्पतीचा जो अधिवास आहे तो जमिनीवर आहे, तो पाण्यावर आहे, तो दलदलीच्या ठिकाणी आहे, तो वाळवंटाच्या ठिकाणी आहे, आणि एखाद्या मोठ्या वृक्षावर त्याचा काय होतो अधिवास आपल्याला जाणून येतो. आपला पुढचा प्रश्न आहे, प्राण्याच्या राहण्याच्या ठिकाणावरून त्याचे प्रकार कोणते आहेत की ते कोणत्या ठिकाणी जे प्राणी राहतात मग आपण त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे. मग समजा आकाशात राहणारे प्राणी जे हवेमध्ये उडतात, जे जमिनीवर राहतात, जे जमीन आणि पाणी दोन्हीमध्ये राहतात, जे पाण्यामध्ये राहतात, मग त्यांना वेगवेगळी अशी आपण नावं दिली गेलेली आहेत. म्हणजे आता इथे बघायला प्राण्यांच्या राहण्याचे ठिकाण कोणकोणते आहेत, भूचर आहे, जलचर आहे, उभयचर आहे आणि खेचर आहे, असे प्राण्यांच्या राहण्याच्या ठिकाणाचे वर्गीकरण केले आहे. मग याचा अर्थ काय बघायचं, भूचर म्हणजे काय, ते प्राणी फक्त जमिनीवर राहतात, ते जमिनीवर राहतात म्हणजे भू म्हणजे काय आहे मुलांना, इथे बघा इथे काय आहे, भूचर आहे. भूचर म्हणजे भू म्हणजे काय आहे, जमीन आहे. फक्त जे जमिनीवर प्राणी राहतात त्यांना आपण काय बोलणार, भूचर प्राणी. म्हणजे याचा अर्थ आपण त्याला बोलले जाणार की वाघ आहे, सिंह आहे, हत्ती आहे, कोल्हा, हे सगळे भूचर आहे. म्हणजे जमिनीवर राहतात, ते पाण्यात राहतात का, ते हवेत उडतात का, ते नाही, मग ते कसे आहेत, भूचर आहे. जलचर म्हणजे जे पाण्यामध्ये जे प्राणी राहतात त्यांना आपण जलचर प्राणी बोलतो. जे उभयचर म्हणजे जे उभयचर म्हणजे जे पाण्यामध्ये आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी राहतात त्यांना काय बोलले जातं, उभयचर प्राणी बोलतात. उदाहरणार्थ बेडूक आणि साप आहे. खेचर प्राणी म्हणजे जे आकाशामध्ये मुक्तपणे संचार करतात त्या प्राण्यांना आपण काय बोलतो, खेचर प्राणी बोलतो. म्हणजे उदाहरणार्थ कावळा आहे, कबूतर आहे, चिमणी आहे, गरुड आहे, घार आहे, हे प्राणी कसे आहेत, आकाशामध्ये मुक्त संचार करतात म्हणून त्याला खेचर बोलतात. असे प्राण्यांच्या राहण्याचे काय आहे ठिकाणावरून त्याचं वर्गीकरण केलं जातं, म्हणजे क्लासिफिकेशन हे आपलं केलं जातं. तर अशा प्रकारे मुलांना आपण सराव, खेळ, परीक्षा, प्रश्न उत्तराच्या माध्यमातून देखील आपण प्रश्न विचारली गेली होती, त्या प्रश्नाची आपण सोयीस्कररित्या उत्तरं दिली. सरावाच्या माध्यमातून आपण पाहिलं की जे 2 पर्याय होते त्या 2 पर्यायातून आपण प्रश्न उत्तरं दिली. खेळाच्या माध्यमातून देखील 4 पर्याय होते त्याची आपण प्रश्न उत्तरं दिली. परीक्षेच्या माध्यमातून देखील 4 पर्याय होते त्याची प्रश्न उत्तरं दिली. प्रश्न उत्तराच्या माध्यमातून काही लघुत्तरी आणि काही दीर्घोत्तरी प्रश्न देखील आपण दिलेले आहेत आणि त्याचं देखील आपण त्या प्रश्नाचं आपण पुन्हा एकदा स्पष्टीकरण केलं की हे प्रश्नाचं उत्तर काय आहे आणि हे मुलांना तुम्हाला कळालेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला पाठ आहे सजीवातील विविधता आणि वर्गीकरण, म्हणजे सजीवामध्ये असलेले कशा प्रकारचे ते त्यांची व्हरायटी आहे आणि वर्गीकरण म्हणजे क्लासिफिकेशन का करण्यात आलं. मी इथे कळवण्याचं केलं आहे की आपण पाहिलं पाठामध्ये की आपण आज आपण या पाठामध्ये बघितलं की वनस्पतीचे आणि प्राण्याचे आपण वर्गीकरण केलं आहे. वनस्पतीचे जे आहेत की त्यांच्या उंचीनुसार व आकारानुसार आणि त्यांच्या जीवनकालानुसार त्याचं काय केलं आहे, वर्गीकरण केलं आहे. प्राण्याचं देखील की अन्न मिळवण्याची पद्धत आहे, अन्न ग्रहण करण्याची जी पद्धत आहे त्याचा प्रकार कशा प्रकारे निरीक्षण केलं आहे, वर्गीकरण केलं आहे ते देखील पाहिलं आहे. त्याचप्रमाणे प्राण्याचा जो आदिवास आहे तो कोणत्या प्रकारचा आहे त्याची देखील आपण माहिती घेतली आहे की जे प्राणी कुठे राहतात. ते काही प्राणी भूचर आहे, जलचर आहेत, उभयचर आहेत, खेचर आहेत. मग ते प्राण्यांची कोणकोणती उदाहरणं आहेत ते देखील आपण चित्राच्या माध्यमाने पाहिले. काही प्राणी जे आहेत जे एकपेशी आहेत, बहुपेशी प्राणी कोणाला बोलतात, एकपेशी प्राणी कोणाला बोलतात ते पाहिलं आहे.
पृष्ठवंशी प्राणी कोणते, अपृष्ठवंशी प्राणी कोणते, हे देखील आपण पाहिलेलं आहे. सपुष्प वनस्पती कोणत्या आहेत, अपुष्प वनस्पती कोणत्या आहेत, या सर्वांचा मुलांना अभ्यास केलाय. सपुष्प म्हणजे ज्या झाडांना पुष्कळ नेहमी वारंवार फुलं येतात त्यांना सपुष्प बोलतात, आणि ज्या झाडांना कधीच फुलं येत नाही त्यांना आपण अपुष्प बोलतो. तर अशा प्रकारे मुलांना आपण सजीवाचं जे वर्गीकरण केलं आहे वनस्पती आणि प्राणी याचा आपण व्यवस्थितरित्या आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे. मला खात्री आहे मुलांनो की हा पाठ तुम्हाला अगदी म्हणजे मी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं आहे आणि तो तुम्हाला समजला आहे, मला पूर्ण खात्री आहे. तर चला तर भेटूया आपण एका नवीन पाठाकडे, नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.